वेलकम बॅक स्टुडंट्स. आज आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस या हेडिंग खाली ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस हा पार्ट आपण पाहणार आहोत. पण डिव्हिजन का नाही, तर डिव्हिजन याच्यात पुढे आहे, त्यालाच आपण नंतर इन्व्हर्स अशी टर्म दिलेली असते. त्यामुळे आता आपण फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन एवढा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, एक स्केलर मल्टिप्लिकेशन आहे आणि प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस. हा भाग जास्त महत्वाचा आहे आणि याला खूप प्रॅक्टिस लागते. पण आपण सुरुवातीला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हा पार्ट बघूया. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन हा पार्ट आपण सुरुवातीला आपल्याला पाहायचा. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस फार सोपा पार्ट आहे. two or more matrices can be added or subtracted if and only if their orders are same. दोन किंवा दोन पेक्षा जास्त मॅट्रिसेस यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, बेरीज किंवा वजाबाकी कधी पॉसिबल आहे? इफ अँड ओनली इफ देअर ऑर्डर्स आर सेम. जर त्यांच्या ऑर्डर्स सेम असतील तर मॅट्रिसेसची ॲडिशन, सबट्रॅक्शन आपल्याला पॉसिबल आहे. त्यासाठी एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, बघ. A इक्वल्स मॅट्रिक्स 1 5 -3 2 0 -4. बघा बरं याची ऑर्डर काय आहे? 2 रोज 3 कॉलम्स, 2/3 ही त्याची ऑर्डर आहे. आणखी एखादा मॅट्रिक्स बघूया आपण. B इक्वल्स मॅट्रिक्स -3 4 2 0 -1 -5. याची देखील ऑर्डर 2/3 आहे. 2 रोज आहेत, 3 कॉलम्स. तर अशा दोन मॅट्रिसेसची ॲडिशन कशी असते, सबट्रॅक्शन कशी असते हे आपण पाहूया. नाव ॲडिशन A + B इक्वल्स, पहिल्यांदा मॅट्रिक्स A लिहून घ्यायचा. 1 5 -3 2 0 -4 प्लस मॅट्रिक्स B लिहून घ्यायचा. -3 4 2 0 -1 -5 आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड किंवा सबट्रॅक्ट जे काय असतील ते त्यांच्या साइन नुसार करायचे. फॉर एक्झाम्पल A11 या पोझिशनला जो एलिमेंट आहे तसाच B11 त्यातला मॅट्रिक्स B आहे ना तो, त्यामुळे B11 म्हणायचं. म्हणजे आता बघा, -1 प्लस -3 ऍक्च्युली -1 प्लस 3 असं एलिमेंट आहे, म्हणजे आन्सर आलं -2. 5 प्लस 4 एलिमेंट्स कडे लक्ष द्या. 5 प्लस 4 9 -3 प्लस 2 -3 प्लस 2 म्हणजे -1. ह्या बेसिक गोष्टी आहेत की नाही, आपण 5वी 6वी 7वी ज्या शिकलेल्या असतात ह्या कायम लागतात. -3 प्लस 2 चा आन्सर किती येणार आहे? -1 येणार. 2 प्लस 0 म्हणजे 2. 0 प्लस -1 म्हणजे -1. -4 प्लस -5 -4 प्लस -5 म्हणजे -9. अशा प्रकारे या दोघांची आपण काय केली? आपण ऍडिशन केली, A + B. आता मी याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी सबट्रॅक्शन देखील दाखवणार आहे. याच एक्झाम्पल मध्ये इन्स्टेड ऑफ A + B जर आपल्याला आता A - B विचारला असेल तर आता हा झाला मॅट्रिक्स A मायनस मॅट्रिक्स B. आता हे ऍडिशनचा आन्सर आहे, त्यामुळे हे मी कट करून घेतो. आता सबट्रॅक्शन, साइन कडे लक्ष द्या. 1 -3 1 प्लस 3 म्हणजे 1 + 3 4. 5 -4 1 -3 -2 -5 2 -0 2 0 -1
म्हणजे +1, -4 मायनस -5 म्हणजे -4 + 5 म्हणजे आन्सर 1. अशा प्रकारे आपल्याला दोन मॅट्रिसेसचं सबट्रॅक्शन किंवा वजाबाकी देखील करता येते. ओके, आता आपण मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहोत, पण त्यामध्ये पहिल्यांदा स्केलर मल्टिप्लिकेशन हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. ठीक. नाउ नेक्स्ट पार्ट, स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये मॅट्रिक्सची ऑर्डर जी आहे ती मॅटर करत नाही. स्केलरचा अर्थ कॉन्स्टंट. एखाद्या मॅट्रिक्सला स्केलरनं म्हणजे कॉन्स्टंट मल्टिप्लाय करणं याला स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, A इक्वल्स मॅट्रिक्स 1 3 5 -2. हा मॅट्रिक्स तो कसाही असू दे, स्क्वेअर मॅट्रिक्स असू दे किंवा रेक्टँग्युलर असू दे, ऑर्डर मॅटर करत नाही. तर 3 टाइम्स A म्हणजे काय? 3 टाइम्स A हा जो 3 नंबर आहे याला स्केलर म्हणतात. तो नॉन झिरो असावा, नॉन झिरो. 3 झिरो सोडून कुठलाही नंबर असावा. 3 टाइम्स मॅट्रिक्स जो काय असेल तो 1 3 5 -2. 3 न आतल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 3 × 1 3, 3 × 3 9, 3 × 5 15, 3 × -2 -6. याला स्केलर मल्टिप्लिकेशन असं म्हणतात. अजून एखादं एक्झाम्पल बघा. सेम मॅट्रिक्स सेम घेऊया आपण. -5 टाइम्स A इज इक्वल टू, पहिल्यांदा -5 मी आहे तसे लिहितोय आणि आता A मॅट्रिक्स जो आहे तो आपण रिप्लेस करूया. 1 3 5 -2 इक्वल्स -5 न प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. -5 × 1 -5, -5 × 3 -15, -5 × 5 -25, -5 × -2 म्हणजे +10 और जस्ट 10 दिलं तरी हरकत नाही. याला स्केलर मल्टिप्लिकेशन असं म्हणतात. आणखी एखादं एक्झाम्पल बघा. आता 4i मीन्स 4 टाइम्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. 4i म्हणजे 4 इंटू ब्रॅकेट आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आपण 2 घेऊया. आता 1 0 0 1 हा आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 आहे. 4 न प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. 4 × 1 म्हणजे 4, 4 × 0 4 × 0, 4 × 1 म्हणजे पुन्हा 4. याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन. आता या स्केलर मल्टिप्लिकेशन आणि मागे पाहिलेलं ऍडिशन सबट्रॅक्शन ह्याचं एक कंबाइंड एक्झाम्पल मी तुम्हाला आता देणार आहे. ओके, नाउ A इक्वल्स मॅट्रिक्स -3 4 2 -1. B equals matrix 0 -2 -3 4 and find the matrix twice A -3B + 4I असं तुम्हाला विचारले. हे एक्सप्रेशन दिले. A आणि B दोन मॅट्रिसेस दिलेत. हा जो I आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे हा इथल्या ऑर्डर नुसार तो ठरवायचा असतो. इथं ऑर्डर आता 2/2 आहे म्हणजे तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 असला पाहिजे. हा जर इथं 3/3 असेल तर तो 3/3 चा घ्यायचा. Now consider twice A -3B plus 4I is equal to, that twice A matrix पहले रिप्लेस करायचं. -3 4 2 -1 -3 into आता B matrix रिप्लेस करायचं. 0 -2 -3 4 प्लस 4I आयडेंटिटी मॅट्रिक्स रिप्लेस करायचं. 1 0 0 1. आता यानंतरची स्टेप असेल ती स्केलर मल्टिप्लिकेशन. 2 न यातल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 2 3 -6, 2 4 8, 2 2 4 आणि 2 1 -2. हे साइन बघायचं आणि मायनस साइन तिथंच ठेवायचं.
मायनस साईन तिथंच, फक्त 3 न मल्टिप्लाय. मायनस साईन आता घ्यायचं नाही, फक्त 3 न मल्टिप्लाय. 3 इंटू 0 0, 3 इंटू -2 -6, 3 इंटू -3 -9, 3 इंटू 4 12. मायनस साईन आपण तिथंच ठेवलेलं आहे, ते नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आत घ्यायचे. प्लस आता 4 न स्केलर मल्टिप्लिकेशन, 4 इंटू 1 4, 4 इंटू 0 पुन्हा 4 इंटू 0 आणि 4 इंटू 1. आता आपलं बेसिक ऍडिशन सबट्रॅक्शन लास्ट स्टेप मध्ये बघा. -6 -0 म्हणजे -6 आणि +4, -6 -0 आणि +4. -6 -0 चा आन्सर काय आलं? -6. आणि -6 + 4, -6 + 4 डिफरंट साइन, सबट्रॅक्शन मोठ्याचं साइन घ्या, -2 आन्सर आहे. 8 -6 is -6 म्हणजे 8 + 6 14, 14 + 0 म्हणजे 14. 4 -9 4 -+ 9 म्हणजे 13, 13 + 0 म्हणजे 13. लास्ट टर्म बघा. -2 -12 -14 झाले. -14 आणि +4 आहेत, -14 आहेत आणि पुढे +4 आहेत. डिफरंट साइन, सबट्रॅक्शन. 14 मधनं 4 गेले 10, मोठ्याचं साइन म्हणजे -10. सायन्स मध्ये अजिबात चुकायचं नाही. या प्रकारे तुम्हाला एक्सरसाइज मधले काही प्रश्न याच्या आधारे तुम्हाला सोडवता येतील. ओके ओके. आता आपण प्रॉडक्ट ऑफ 2 मॅट्रिसेस पाहणार आहोत. प्रॉडक्ट ऑफ 2 मॅट्रिसेस मगाशी आपण पाहिलं ते स्केलर मल्टिप्लिकेशन होतं. आता आपण प्रॉडक्ट ऑफ 2 मॅट्रिसेस आपल्याला पाहायचं आहे. एखादा मी एक्झाम्पल घेतलंय. A इक्वल्स मॅट्रिक्स 1 2 3 4 and B इक्वल्स मॅट्रिक्स -1 -3 4 2. तर आपल्याला इथं AB हा प्रोडक्ट घ्यायचा आहे. AB. तर पहिल्यांदा प्रोडक्ट कसा घेतात लक्ष द्या, आणि याला खूप प्रॅक्टिस लागते. हे सोपं आहे. 1 2 3 4 हा मॅट्रिक्स A रिप्लेस केला इंटू आता हा मॅट्रिक्स B -1 -3 4 2. आता हे मल्टिप्लिकेशन कसं करतात सांगतो. पहिल्यांदा इथं रो न सुरुवात करायची आणि सगळे कॉलम संपून घ्यायचे. म्हणजे काय करायचं हे पाहिल्याशिवाय कधी कळत नाही. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग फर्स्ट रो थर्ड कॉलम असेल तर अर्थात, फर्स्ट रो फोर्थ कॉलम, फर्स्ट रो फिफ्थ कॉलम, फर्स्ट रो सिक्स्थ कॉलम, असे जेवढे कॉलम असतील तेवढे संपून घ्यायचे. मग यायचं खालच्या रो मध्ये. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो असेल तर थर्ड कॉलम, सेकंड रो फोर्थ कॉलम, सेकंड रो फिफ्थ कॉलम, सेकंड रो सेव्हन्थ कॉलम, असं जेवढे कॉलम्स आहेत तिथपर्यंत यायचं. पण नेक्स्ट रो असेल तर थर्ड रो असेल तर थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फोर्थ कॉलम, असं करत करत जेवढे कॉलम्स आहेत तिथपर्यंत यायचं. आणि जेव्हा मी असं म्हणतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्यामध्ये तुम्हाला असं रो मध्ये असं सरकता आलं पाहिजे आणि कॉलम मध्ये असं खाली येता आलं पाहिजे. आता हा प्रोडक्ट कसा घेतात लक्ष द्या. आणि याला जोपर्यंत तुम्ही स्वतः घरी जाऊन प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत हे तुम्हाला जमणार नाही. AB इक्वल्स बघा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू -1 म्हणजे -1, 2 इंटू 4 म्हणजे 8. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला म्हणजे पहिला पहिला दुसरा दुसरा असं मल्टिप्लिकेशन करायचं. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू -3 -3, 2 इंटू 2 +4. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम देखील झाला. फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे का? नाही. मग तुम्ही खालच्या रो मध्ये या. तुम्ही पण इथे खालीच लिहायचं. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू -1 -3,
आपलं काय चाललंय, सेकंड रो फर्स्ट कॉलम, पहिला एलिमेंट पहिल्याला, दुसरा दुसऱ्याला, असं मल्टिप्लाय करायचं. 4 4 ज प्लस 16. सेकंड रो सेकंड कॉलम, 3 इंटू -3 -9. आता इथं पुढे सरकलं की तिकडे खाली सरकायचं. 2 इंटू 4 म्हणजे +8. हा झाला प्रोडक्ट एबी. आता काय येईल ते आन्सर त्याच. 7 -1 + 8 7. -3 + 4 1. -3 + 16 13. -8 सॉरी -9 + 8 -1. हा झाला प्रोडक्ट एबी. आता मी इथं तुम्हाला याच दोघांचा बीए हा प्रोडक्ट, या दोन मेट्रायसेसचा बीए हा प्रोडक्ट दाखवणार आहे. बीए म्हणजे थोडी प्रोडक्टची प्रॅक्टिस होईल आणि त्यातनं काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. पहिल्यांदा बी नंतर ए. हा प्रोडक्ट होता एबी, आधी ए नंतर बी आहे. आता बी ए, मॅट्रिक्स बी पहिल्यांदा लिहा. -1 -3 4 2 इंटू मॅट्रिक्स ए नंतर लिहायचा आहे 1 2 3 4. प्रोडक्ट कसा घ्यायचा लक्षात आहे परत. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. रो मध्ये असं सरकायचं, कॉलम मध्ये असं सरकायचं. पहिला पहिला दुसरा दुसरा असं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 इंटू -1 -1 -3 इंटू 3 म्हणजे -9. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, -1 इंटू 2 -2 -3 इंटू 4 -12. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे का, नाहीये. मग खालच्या रो मध्ये या. सेकंड रो फर्स्ट कॉलम, 4 1 ज 4 2 3 ज +6. सेकंड रो फर्स्ट कॉलम आता झाला. आता सेकंड रो सेकंड कॉलम, 4 2 ज 8 परत 2 4 ज 8 इक्वल्स बीए इक्वल्स -1 -9 -10 -2 -12 -14 4 + 6 10 8 + 8 16. बघा प्रोडक्ट एबी आणि बीए मध्ये काय फरक आहे बघा. लक्षात ठेवा, मेट्रायसेस मध्ये प्रोडक्ट कम्युटेटिव्ह नसतो. कम्युटेटिव्ह नसतो म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपण अल्जेब्रा मध्ये किंवा न्यूमरोलॉजी मध्ये नंबर्स मध्ये आपण जेव्हा 5 × 3 15, तसंच 3 × 5 देखील 15 आहे. याचा अर्थ प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे ए इंटू बी हा प्रोडक्ट बी इंटू ए ला इक्वल असतो. तसं मेट्रायसेस मध्ये नाही. एबी आणि बीए हे प्रोडक्ट काही रेअर केसेस मध्येच इक्वल असतात, पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये एबी आणि बीए हे दोन्ही प्रोडक्ट सेम असत नाहीत, कारण मेट्रायसेस मध्ये प्रोडक्ट हा कम्युटेटिव्ह नाही. आणि प्रोडक्ट घ्यायला प्रॅक्टिस खूप करावी लागते. म्हणजे कसं आहे, आपण ज्यावेळेस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणतो मी, तरी पहिला पहिला दुसरा दुसरा एलिमेंट मल्टिप्लाय करायचा. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, पहिला पहिला दुसरा दुसरा असं एलिमेंट मल्टिप्लाय करायचं. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, पहिला पहिला दुसरा दुसरा. सेकंड रो सेकंड कॉलम, पहिला पहिला दुसरा दुसरा. फक्त इथं कसं आहे, जसं इकडं पुढे सरकायचं तसं खाली सरकता आलं पाहिजे आणि त्या त्या करस्पॉन्डिंग नंबरचा तुम्हाला प्रॉडक्ट घेता आला पाहिजे. मी आज फक्त 2x2 आणि 3x3 असेच फक्त प्रॉडक्ट दाखवणार आहे. नंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ऑर्डर जरा डिफरंट घेऊन ते थोडी आणखी अवघड असतात, पण त्यासाठी तुम्हाला याची आधी स्वतः कुठलेही एक्झाम्पल्स घेताना मी काय नंबर घेतो बघा कसे. काहीही नंबर्स घ्यायचे, फारही मोठे घ्यायचे नाही, पण काहीही नंबर घ्यायचे. ए बी हा प्रोडक्ट घेऊन बघायचा, बी हा प्रोडक्ट घेऊन बघायचा. हे सारखं सारखं पहा, म्हणजे तुम्हाला मी कसं एक एलिमेंट पुढे सरकल्यावर तिकडे कसं खाली सरकतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. ओके ओके.
ए मॅट्रिक्स आणि हा बी मॅट्रिक्स आहे. आपण एलिमेंट्स नंतर वाचू त्यातले. आणि आपल्याला ए बी हा प्रोडक्ट आता मिळवायचा आहे. सो ए बी इक्वल्स, पहिल्यांदा मी हा मॅट्रिक्स ए आहे तसा रिप्लेस केलाय आणि आता तो मी वाचतोय. 1 0 -3 4 2 -4 5 2 -1 हा मॅट्रिक्स ए रिप्लेस केला इंटू मॅट्रिक्स बी रिप्लेस करतोय मी आता. -2 3 0 1 5 -4 आणि 2 1 0. आता हा प्रोडक्ट कसा असेल बघा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, यामध्ये पहिला पहिला दुसरा दुसरा तिसरा तिसरा असं एलिमेंट मल्टिप्लाय करायचं. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, तुम्ही त्या रो आणि कॉलम कडे बघायचं, बाकी काही दिसता कामा नये. फर्स्ट फर्स्ट सेकंड सेकंड थर्ड थर्ड असं मल्टिप्लाय करायचं. मग फर्स्ट रो थर्ड कॉलम, मग तुम्ही फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम कडेच बघायचं, बाकी काही नाही. पहिला पहिला दुसरा दुसरा तिसरा तिसरा असे एलिमेंट्स मल्टिप्लाय करायचे. हे झालं आता फर्स्ट रो 3 कॉलम संपले. मग सेकंड रो, मग असं थर्ड रो असे एलिमेंट्स आपल्याला लिहायचे. लक्ष व्यवस्थित. आणि या गोष्टी प्रॅक्टिस नच येतात. बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 into -2 -2 0 into 1 0 प्लस मायनस काही सांगितलं. -3 into 2 -6. काय केलं बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिला एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन, दुसऱ्या दुसऱ्याचं मल्टिप्लिकेशन, तिसऱ्या तिसऱ्याचं मल्टिप्लिकेशन. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, पहिला पहिला दुसरा दुसरा तिसरा तिसरा. 1 into 3 3 0 into 5 0 -3 into 1 -3. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 into 0 0 0 into -4 0 -3 into 0 0. आता फर्स्ट रो 3 कॉलम्स आपले संपले. मग आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, मग सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम असं कंटिन्यू करायचं. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 2 -8 2 into 1 म्हणजे +2 -4 into 2 -8. आता सेकंड रो सेकंड कॉलम 4 3 12 2 5 10 4 into -1 म्हणजे -4. सेकंड रो थर्ड कॉलम 4 into 0 2 into -4 -8 -4 into 0 0. आता आपला सेकंड रो तिन्ही कॉलम झाले. आता थर्ड रो म्हणजे आपण इथे लिहायचं. थर्ड रो फर्स्ट कॉलम 5 2 -10. फर्स्ट रो थर्ड रो फर्स्ट कॉलम चालू आहे. 5 2 -10 2 1 +2 -1 into 2 -2. पहिला पहिला दुसरा दुसरा तिसरा तिसरा असं मल्टिप्लाय करायचं. थर्ड रो सेकंड कॉलम 5 3 15 2 5 +10 -1 into 1 म्हणजे -1. लास्ट रो लास्ट कॉलम 5 into 0 0 2 into -4 -8 -1 into 0 म्हणजे 0. आणि मग यानंतर त्यांची जी ऍडिशन जी काय असेल ती साइन नुसार ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला करायची. -2 0 काही लक्ष द्यायचं नाही. -2 -6 -8 -3 + 3 0 झाले आणि मध्ये 0 आहे त्यामुळे हा एलिमेंट 0. हे तिन्ही 0 आहेत त्यामुळे 0. आता बघा -8 -8 -16 आणि -16 + 2 -16 + 2 म्हणजे -14. 12 + 10 22 12 + 10 22 आणि 22 मधनं 4 गेले 18. 0 0 आहेत त्यामुळे नुसताच -8 राहील.
आता बघा +2 -2 कॅन्सलच झाले, +2 -2 0 झाले आणि -10 आहे तसे आहेत. 15 + 10 25, 25 मधनं 1 गेले, 24 शिल्लक राहिले आणि हे सगळेच 0 आहेत बाकीचे, त्यामुळे -8 आहे तसे राहतील. हा झाला आपला प्रोडक्ट AB. आता यानुसार तुम्ही स्वतः BA हा प्रोडक्ट याच एक्झाम्पल करता करून बघायचा. BA हा प्रोडक्ट आणि याच्याशिवाय तुम्हाला ऑर्डर मी आता 2x2 चं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि 3x3 चं दिलेलं आहे. याकरता स्वतः आणखी काही मॅट्रायसेस वहीमध्ये लिहायचे आपल्या आणि प्रॉडक्टची प्रॅक्टिस करायची. तुम्हाला जोपर्यंत ते असं पुढे सरकायला आणि खाली सरकायला जमत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रॅक्टिस करत राहायची. आणि हे एक्झाम्पल मी दिलेलं सारखं सारखं बघायचं, ते पाहून पाहून तुम्हाला प्रॉडक्ट घेता येतो. हे साधारण आज उद्या 2 दिवस भरपूर प्रॉडक्टची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. त्यानंतर मग तुम्हाला एक्सरसाइज वगैरे मी सांगितल्यानंतर बघायचा आणि तो वहीमध्ये सोडवायचा आहे. आत्ता फक्त तुम्ही मॅट्रायसेसच्या प्रॉडक्टची प्रॅक्टिस करायची आणि जेवढं शक्य असेल तेवढे 3x3 चे प्लस मायनस साईन घेऊन वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवायचे. लक्षात आलं? ठीक आहे.